सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आघाडीवर लावा तुम्ही ज्ञान आणि वाढवा तुम्ही माझ्या बाबांच्या पवित्र दलित पॅंथरच्या काळापासून शहाजी बापू राहिले माझ्या पाठी। दलित पॅंथरच्या चळवळीच्या काळापासून शहाजी बापू राहिले माझ्या पाठी। म्हणून ती थांबवण्यात आलो आहे बापूंना निवडून देण्यासाठी। जय भीम तर आहे माझ्या गाठीशी, जय भीम आहे माझ्या गाठीशी। विकार आणणार नाही बापूंच्या पाठीशी। राज येथे शहाजी बापूंच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्या शहाजी बापूंनी या भागाचा विकास केला, गावागावाशी त्यांनी आपले संबंध जोडले आहेत। जवळजवळ 100 कोटी रुपये त्यांनी या भागासाठी आणलेले आहेत। 12 कोटी रुपये जे आहेत ते आपल्या दलित समाजाच्या बुद्धविहार आहेत, काय रस्ते आहेत त्याच्यासाठी त्यांनी दिलेले आहेत। आणि शहाजी बापू म्हटलं की चळवळीमधला नेता, जबरदस्त अशा पद्धतीची भाषणशैली असणारा नेता, विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाची बाजू खंबीरपणे मांडणारा नेता, मराठा समाजात असला तरी सुद्धा बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड प्रेम ठेवणारे बापू, 2 वेळेला या भागाचा खासदार म्हणून राहण्याची संधी मला मिळाली। मी शिर्डीला गेलो नसतो तर कदाचित 3ऱ्या वेळेला सुद्धा माडा लोकसभेतून निवडून आलो। पण काय गुणात मला वाटलं की शिर्डीमध्ये जाऊन निवडून यावं। निवडणुकीमध्ये जय पराजय असतो, पण चळवळीची संमत ठेवणारे आम्ही लोक आहोत। पण तुम्ही माझी जरी वाट पाहत असला तरी मी वाट पाहतो बापू कधी निवडून येतात। एकनाथ शिंदेच्या खात्याला खाता जवळजवळ 40 आमदार शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या सोबत आले। माननीय उद्धव ठाकरे नाही जबरदस्त अशा पद्धतीचा धक्का बसला। त्यांना वाटलं का आपण स्वप्नामध्ये आहोत की काय? 40 आमदारांना घेऊन ते गेले गुवाहाटीला आणि त्याच्यामध्ये शहाजी बापू हे अत्यंत धाडसी असणारे नेतृत्व। आपण नरेंद्र मोदींच्या सोबत जायला हवं विकासाच्यासाठी। बाळासाहेब ठाकरे अनेक वर्ष बीजेपीचे यासोबत राहिले। काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यांनी सातत्याने विरोध केलेला असताना सुद्धा माननीय उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला। चुकीचा निर्णय घेतला, पाल चुकली। 2.5 वर्षानंतर 40 आमदार, 56 आमदारांपैकी 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।